आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट आणि करणी बाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायला हवे. हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेले दोष, त्या दोषातून मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या घरी असलेले सर्व दुःख, भोग, कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यातील असणारे वाईट विचार चांगल्या विचारामध्ये बदलतात आणि आपल्या भोवती दैवी शक्तीचे एक वलय चक्र निर्माण होते. नियमित मंदिरात जाऊन आपण असंख्य फायदे मिळवू शकतो. तर ते कसे, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाणं खूपच फायदेशीर ठरतं. तर हे लाभ नक्कीच बघा. मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अमूल्य बदल होत असतात. मंदिरात जाण्याचे एक नवे अनेक लाभ आहेत. तसेच दररोज देवपूजा केल्याने व्यक्तीला 35 लाभ मिळत असतात. अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात. तर काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी, तर काही जणांनी देवपूजा करण्यासाठी मंदिरात जात असतात. तर लक्षात घ्या, मंदिरात जाण्याचा याचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेले स्थान, जिथे आपण आपला सर्व आधी, व्याधी, दुःख, यातना, मनातील वाईट विचार दूर ठेवून भगवंताच्या चरणाकडे आपण लीन होतो. तर ती अशी आहे जागा म्हणजे मंदिर. अशा वेळी काही जण डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते. लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाही. सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाही. अशा वेळी लोकांनी आपल्या घरात एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे. बहुतांश लोक देवाला आठवड्याच्या व्यतिरिक्त पूजापाठ देखील सुद्धा करत नाहीत. दररोज छोट्या मंदिरात पूजा करतात. घरात मंदिर असणं अत्यंत शुभ आहे. यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाहीत, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर लाभ हे असतात. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसते. पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होत असतात. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हालाही असंच वाटत असेल तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर आपण दररोज मंदिरामध्ये जात असाल तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अशा घटकापासून आपण वाचू शकतो, ज्या अचानक घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. जसे की अपघात, हत्या, आत्महत्या, नकारात्मकता दुसऱ्या तुमच्या आयुष्यातून दूर होईल. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते. त्यामुळे त्याच्याजवळ नकारात्मकता ऊर्जेचा प्रवाह, भूत, पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाही. म्हणून मंदिरात जाण्याच्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो. जर आपण दररोज मंदिरामध्ये जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह आणि नक्षत्राचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावरती येत नाही. ग्रहबाधापासून आपण मुक्त राहतो. मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा, 7.5 किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही. मंदिरात जाऊन आपण मंदिराचा नियम पाळता, व्रत, उपवास आणि पूजापाठावरती विश्वास ठेवता, विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होत नाही. नित्यनियमाने देवाची पूजा केल्याने हनुमान चालीसाचा पाठ मात्र अवश्य करावा. मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा शोक राहत नाही. जो व्यक्ती सर्व परिस्थिती संभाव्य करतो, संभाव्य म्हणजे ना तर भावनांचा आहारी जातो, ना कठोर होतो, ना प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी सामान्य परिस्थिती असते. मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य त्यांची समज होते. तो कोणत्याही प्रकारचा फालतू भांडणामध्ये अडकत नाही. जसे की रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो, त्याप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्याप्रमाणे वाचवतो.
मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणत्याही शत्रूपासून वाईट विद्या वापरून काही बिघडू शकत नाही. अनेक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कृतीवर्तनाने लोकांना नाराज करतात, त्यामुळे त्यांचे शत्रू वाढत असतात. दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाही तर पाठीमागे असतात, असे काही करत असतात. जो अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते. मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच असे संकट येत नाही, तो कर्जात बुडेल. थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतली जावी आणि ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातूनच मिळतात. म्हणून मंदिरात जाऊन देवावरती विश्वास असेल तर या अडचणीतून लवकरात लवकर मुक्तता होते. जर आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरामध्ये जावे. लवकरच आपल्याला यश प्राप्त होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्यांच्याजवळ ती समस्या उरतच नाही. जर असे काही असेल तर तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहावे आणि यशस्वी तो त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की होईल. अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते, त्यामुळे तणावात ते व्यक्ती राहतात. त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागलेली असते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारच्या आजार हा घेरला जाऊ शकतो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मनात मेंदू हे डोक्यामध्ये अशा काही विचार राहत नाही. दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांचा मेंदू किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा त्यांचा घरात कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो. सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. मंदिरामध्ये घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजत असतो. मन आणि मेंदूचे निषाद दूर करून शांती प्रदान करतो आणि असे म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष कमी होतो. पित्तदोष संतुलित होतो. तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात. त्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगाने अंतःकरणाला शांती मिळते. मंदिरामध्ये कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढत जाते. आपल्याला जीवनामध्ये संसर्गापासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधित वातावरण राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही, कारण मंदिरामध्ये सतत कापूरचा व धुराचा वास असतो. जेव्हा आपण मंदिरात आरतीला किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्या अप्रुषरप्रमाणे कार्य करते. त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरामध्ये स्नायू देखील बळकट होतात. आरती किंवा चालीसा जपणे वाचल्यामुळे आपले वाणी व दोष दूर होतात. ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते. आरतीनंतर शंख वाजवला जातो. भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो. शंख वाजवणाऱ्याची फुफ्फुसे बळकट होतात. आरतीनंतर देवी देवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबत देशभक्ती देखील जागृत होते. यासोबत प्रत्येक मंदिरामध्ये गोरक्षण आणि गोहत्याबंदीचा संकल्प घेतला जातो. आरती घेतल्याने आपल्या हातातील तळ्यामध्ये पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्यातील आत दडलेले सर्व विषाणू जीवाणू नष्ट होतात. डोळ्यावर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्याच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो, ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते. आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते. अहंकार आणि गर्वांचा नाश होतो. देवाचे दर्शन पूजन केल्याने आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो. हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
मंदिरामध्ये देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात, तसेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्यांच्यामुळे मंदिरातील गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते. मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते. ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते आणि म्हणून आपल्या मंदिरामध्ये अनवाणी राहणे खूप गरजेचे आहे. सर्व मनोकामना पुनरावृत्ती मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा एकदा सांगतो, तेव्हा आपल्या मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो. प्रत्येक मंदिरामध्ये पिंपळ, वड, नीम इत्यादी वृक्ष असतात. त्या वृक्षामध्ये आपण पाणी अर्पण करत असतो, ज्यांना की नमस्कार करतो, आणि त्या वृक्षामध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता असते. ती आपल्याला मन आणि मेंदूला निरोगी ठेवते आणि आपल्याला मनाला शांती निर्माण करते. मंदिरामध्ये दिलेल्या दानाचे आणि अनेक लाभ असतात. दान केल्याने आपल्यातील कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती असतेही बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपले प्रामाणिक कर्तव्याशी पार पाडले जातात. मंदिरामध्ये रोज गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखीही वाढत असतात. मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीनच्या सणाच्या विषयीची माहिती देखील मिळते. मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते. मंदिरात गेल्याने तिथे प्रवचन, उपनिषद इत्यादी बद्दलची माहिती मिळत राहते. मंदिरात व्यक्तीच हात जोडून उभा राहतो. तो हात जोडल्यामुळे आपल्या जिथे फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो, तिथे त्यांची प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात. की तळव्यामध्ये आणि बोटामध्ये असलेल्या ते बिंदूवर दाब पडतो आणि शरीरामध्ये अनेक इतरांशी अवयव जोडले जातात. दररोज मंदिरामध्ये जाऊन आपल्या कपाळावरती किंवा दोन्ही भुवयाच्या मध्ये चंदन किंवा केशराचा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो, तिथे एकाग्रतेची वाढ होते. जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते. आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा वास असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील मिळत असतात. प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमाशी जोडून आपली गोष्ट व दैवी शक्तीपर्यंत पोहोचू शकता. देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात, म्हणून दररोज केलेली प्रार्थना देवतावर प्रभाव टाकू शकते. मानसिक आणि वार्षिक प्रार्थनेची आवाज प्रकाशात जातो. प्राथमिक सोबत जर तुमचं मत खरं असेल तर निष्पाप असेल तर आपलं लवकरच ऐकवणं होतं. प्रार्थनेचा आणि आपलं इच्छा पूर्ण केली जाते. दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास, सकारात्मकता भावना निर्माण होते. भावना जागृत होतात आणि ज्या जीवनाच्या प्रकार विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात. पूजा ही रासायनिक आणि प्रक्रिया आहे. त्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणामुळे PHA वायू द्रव मोजण्याची एक कमी आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये लवकरात लवकर परिणाम होतात. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरामध्ये रासायनिक बदल होत असतात. ते रोग बरे करण्यास सहाय्यक ठरते. औषधाद्वारे देखील हाच परिणाम करून आणला जातो आणि जो मंदिरात गेल्याने होतो. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याचे शुद्ध करून आचमन करणे खूप आवश्यक असते. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन असे म्हणतात. आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्तेने आणि एकत्र बोट करून पवित्र जलाने शब्द न करता 3 वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते. आचमन नेहमी 3 वेळा करावे. आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होते. मंदिरामध्ये शिखर असते. शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा आणि ध्वनी तरंगत असतात. या परिवर्तनाने कीर्तन तरंग होतात. मानव शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतात. व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या वातावरणाशी सुसंगत होत जाते. अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेत असतो. जुनी मंदिरे ही सर्वातील ऊर्जेचे सकारात्मक केंद्र आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच
व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.